हाय एवरीवन, जैसा कि आपने मेरे लास्ट वीडियो में देखा, मैंने मटन थाली जो बनाया था। सो आई होप कि आप सब लोगों ने उसको बनाया होगा, एंजॉय किया होगा। तो आज हम बनाएंगे कुछ स्वीट। सो चलो हम देखते हैं आज क्या बनाते हैं। लेट्स गो। इथे 2 चम्मच तूप टाकलेलं आहे आणि मी ड्रायफ्रुट्स टाकून याला थोडं रोस्ट करून घेणार आहे। हे जसेच रोस्ट झाले, तुम्हाला दिसत असेल हे जसेच रोस्ट झाले आहेत, आपण याला काढून घेऊया। आता यात आपण टाकणार आहोत दूध। तसं तुम्हाला इथे दिसतंय दूध जे आहे आपण त्याला चांगलं बॉईल होऊ देणार आहोत, कमीत कमी 10 ते 15 मिनिटं, आणि दूधला आपण आटवणार पण आहोत। तर याला चांगलं आपण पकू देऊ, तेव्हापर्यंत आपण करूया फ्रूट्स कट। तुम्हाला जे पण फ्रूट्स आवडतात तुम्ही ते फ्रूट्स घेऊ शकता। जसं मी इथे घेतलेलं आहे ग्रेप्स, वावा, पियर आणि ड्रॅगन फ्रूट। तुम्हाला जे पण फ्रूट आवडते तुम्ही ते घेऊ शकता। आपण हे फ्रूट्स आता छान धुवून घेऊया आणि याला बारीक चॉप करून घेऊया। अँड दिस तर जसं तुम्ही इथे बघू शकताय, मी सगळे फ्रूट्स जे आहेत ते चॉप केलेले आहेत। आणि चला आता आपण बघूया की दूध किती झालेलं आहे। तर तुम्ही हे बघू शकता, दूध जे आहे ते चांगल्याने आटत आहे। आपण याला अजून 5 मिनिटं असेच होऊ देऊ आणि यामधून आपण थोडंसं दूध जे आहे ते बाहेर काढून ठेवून देऊ। तर जो आपण थोडं दूध आपण बाहेर काढलं होतं, बाहेर काढून ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण 1 चम्मच कस्टर्ड पावडर मिक्स करूया। एक वाटी साखर टाकल्यानंतर जे कस्टर्ड पावडर आपण मिक्स केलं होतं दुधासोबत, आपण ते पण टाकून देऊ। ड्रायफ्रूट्स छान पकू देऊया। तर तुम्हाला हे दिसत असेल हे पूर्ण झालेलं आहे। आता याला आपण बंद करून याला असंच आपण थंड होऊ देऊया। आणि अगर तुमच्याकडे फ्रीज असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, याला पटकन थंड होऊ द्याला। तर हे झालंय। जसं तुम्ही इथे बघू शकत आहे, हे पूर्ण थंड झालेलं आहे। आता यामध्ये आपण जे फ्रूट्स कट केलेले होते ते सगळे फ्रूट्स आपण इथे टाकून घेऊ। आणि आता हे रेडी टू सर्व। A little bit of केसर। मला दिसत आहे आपण इथे बनवलेलं आहे फ्रूट कस्टर्ड। तर आपण बघूया आता हे कसं वाटतं। खूप छान। तुम्ही पण हे ट्राय करा घरी आणि मग मला सांगा हे कसं वाटतंय। तेव्हापर्यंत बाय।